The next question, short note on catalyst. Short note on catalyst. मराठीमध्ये त्याला म्हणतात उत्प्रेरक असं म्हणतात. काय म्हणतात? उत्प्रेरक, कॅटलिस्ट. एक्झॅक्टली तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे कळेल तुम्हाला कॅटलिस्ट नेमकं काय म्हणतात. यू कॅन सी हिअर वन ऑफ द रिएक्शन इज रिटन हिअर. यू कॅन सी twice H2O2 gives twice H2O plus O2. This one is hydrogen peroxide. जर आपण हायड्रोजन पेरॉक्साइड जर एअर मध्ये हवेमध्ये असं ओपन ठेवलं तर हळूहळू त्याच्यामधील वॉटर वेपर्स आणि ऑक्सिजन सेपरेट होतात. दिस इज द केमिकल रिएक्शन. सी when hydrogen peroxide is kept in an open pot, you can see oxygen and water are separated slowly. काय सांगतो कळलं? हायड्रोजन पेरॉक्साइडला जर आपण ओपन ठेवलं तर पाण्याची वाफ आणि ऑक्सिजन हळूहळू सेपरेट होतात. पण ऐका, पण यांच्यामध्ये जर आपण मॅंगनीज ऑक्साइड बोललं मॅंगनीज ऑक्साइड MnO2 हा जर आपण पदार्थ याच्यामध्ये जर टाकला तर मात्र या रिएक्शनचा स्पीड काय होतो? वाढतो. एक लक्षात घ्या, बिकॉज ऑफ MnO2 द स्पीड ऑफ द रिएक्शन इज इनक्रीज बट देर इज नो एनी चेंज इन दिस सबस्टन्स. दॅट्स वाय इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. म्हणजे कॅटलिस्ट म्हणजे काय माहितीये का नेमकं? ऐका, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द स्पीड ऑफ द रिएक्शन चेंजेस but there is no any change in that substance. That substance is called catalyst. ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग बदलतो किंवा वाढतो पण त्या पदार्थामध्ये कोणताही चेंज होत नाही अशा पदार्थाला म्हणतात कॅटलिस्ट. बघा डेफिनेशन वाचतोय बघा. द सबस्टन्स in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it. It is called catalyst. Okay? The substance in whose presence the rate of reaction changes without causing any chemical reaction in that substance, it is called catalyst. म्हणजे बघा, ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रिएक्शन म्हणजे अभिक्रियेचा स्पीड वाढतो, चेंज होतो पण त्या सबस्टन्स मध्ये पदार्थात कोणताच केमिकल चेंज होणार नाही. हा जो पदार्थ आहे त्याला उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट असं म्हणतात. कळतंय? कॅटलिस्ट डेफिनेशन करतो. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. Example, the decomposition of hydrogen peroxide into water and oxygen takes place slowly at room temperature. Room temperature म्हणजे common temperature. आता जे जनरल टेम्परेचर आहे त्याला रूम टेम्परेचर म्हणतात. हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन होतं आणि वॉटर आणि ऑक्सिजन सेपरेट होतं. बट दिस रिएक्शन टेक्स प्लेस व्हेरी स्लोली. हळूहळू रिएक्शन होते पण पुढे काय नाही. However, the same reaction occurs at faster rate adding manganese dioxide. Manganese dioxide, MnO2. O2 असताना की डायऑक्साइड येतं. MnO2, manganese dioxide जर आपण यामध्ये ऍड केलं manganese dioxide तर मात्र रिएक्शन काय होते? स्पीड मध्ये होते. So manganese dioxide is called catalyst. कळतंय काय सांगितलं मी? बघा पुन्हा एकदा एक्झाम्पल. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड into water and oxygen takes place slowly at room temperature. However, the same reaction occurs at a faster rate on adding manganese dioxide
पावडर इन इट. म्हणजे मराठीमध्ये सांगतोय का, जर या अभिक्रियेमध्ये म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये मॅंगनीज डायऑक्साइडचा जर वापर केला तर ही जी रिॲक्शन आहे ती वेगाने होते. म्हणजे या अभिक्रियेमध्ये हा काय म्हणून काम करतो, कॅटलिस्ट होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामुळे फक्त स्पीड वाढणार पण याच्यामध्ये कोणताही केमिकल चेंज होणार नाही. सो इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. कळतंय? ओके. नेक्स्ट क्वेश्चन जो ऑलरेडी आपला थोडाफार त्याच्यामध्ये टॉपिक एक्सप्लेन झालेला आहे बघा. क्वेश्चन अशा प्रकारे बघा, एक्सप्लेन द टर्म रिएक्टंट अँड प्रोडक्ट गिव्हिंग एक्झाम्पल्स. रिएक्टंट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे काय, हे तुम्हाला एक्झाम्पल वरून सांगा, एक्सप्लेन करायचं. इकडे बघा, मी एक दोन रिॲक्शन दिले. सी फॉर कोल, कोळसा किंवा कार्बन. O2 म्हणजे ऑक्सिजन. समजा आपण कोळसा किंवा कार्बन हवेमध्ये जाळला तर CO2 कार्बन डायऑक्साइड हा गॅस तयार होतो. लेफ्ट साइडला जे पदार्थ आहे यांना म्हणतात रिएक्टंट. रिएक्टंटचा अर्थ काय होतो नाही का, द सबस्टन्सेस हू टेक प्लेस, टेक पार्ट इन द रिएक्शन. रिएक्शन मध्ये जे पार्ट घेतात म्हणजे जे सहभागी होतात यांना म्हणतात रिएक्टंट. आणि जे नवीन पदार्थ जो तयार होतो, न्यू प्रोडक्शन, त्याला म्हणतात प्रोडक्ट. हे आहे रिएक्टंट, याला म्हणतात प्रोडक्ट. इथे पण बघा, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. कॅल्शियम कार्बोनेटला आपण जर हिट केलं, उष्णता दिली, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड गॅस तयार झाला. याला काय म्हणणार आपण, रिएक्टंट. म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात अभिक्रियाकारक, रिएक्टंट. आणि आता नवीन पदार्थ तयार झाला त्याला म्हणतात प्रोडक्ट. कळतंय? रिएक्टंट म्हणजे दोज सबस्टन्स हू टेक पार्ट इन द रिएक्शन आर कॉल्ड रिएक्टंट. अँड प्रोडक्ट म्हणजे काय, द न्यू सबस्टन्स produced in the reaction are called product. बघा एक्झाम्पल, डेफिनेशन एक्सप्लेन करतो बघा. The substance taking part in chemical reaction are called reactant. डेफिनेशन कळली? बघा परत एकदा. The substance taking part in chemical reaction are called reactant. जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक असे म्हणतात. जे अभिक्रियेत सहभागी होतात ते असतात अभिक्रियाकारक, रिएक्टंट असं म्हणतात. डेफिनेशन पहिला, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन आर कॉल्ड रिएक्टंट. अँड प्रोडक्टची डेफिनेशन पहिला, द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन by formation of new bonds are called product. नवीन बॉन्ड तयार झाल्यानंतर हा जो नवीन पदार्थ तयार होतात त्याला म्हणतात उत्पादिते. मराठीत म्हणतात उत्पादिते, इंग्लिश मध्ये म्हणतात प्रोडक्ट. डेफिनेशन पुन्हा ऐका, द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड आर कॉल्ड प्रोडक्ट. म्हणजे नवीन बंध निर्माण होऊन अशा प्रकारे अभिक्रियेमध्ये जो नवीन पदार्थ तयार होतात त्याला म्हणतात उत्पादिते. याचं एक्झाम्पल दिले बघा. फर्स्ट एक्झाम्पल बघा, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन ऑफ कोल. कंबशन म्हणजे जाळणे, ज्वलन होणे. कोल म्हणजे कोळसा. जर आपण कोळसा जाळला तर कोळसा जाळल्यानंतर कार्बन डायऑक्साइड तयार होतो. हे बघा, कोळसा म्हणजे कार्बन. कुठलाही पदार्थ जळतो म्हणजे ऑक्सिजनची रिएक्शन होणार, मग तयार झाला कार्बन डायऑक्साइड. फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिएक्शन. इन दिस रिएक्शन carbon and oxygen are reactant. Carbon and oxygen are reactant and carbon dioxide CO2 is a product. बघा,
जेव्हा कोळसा हवेत जाळला असता कार्बन डायऑक्साईड तयार होतो. या अभिक्रियेमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आहे आणि कार्बन डायऑक्साईड हे काय उत्पादित आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट बाय हिटिंग टू फॉर्म calcium oxide and carbon dioxide is a chemical reaction. In this reaction, calcium carbonate is the reactant while calcium oxide and carbon dioxide are the product. You can see here. Calcium carbonate दिसते तुम्हाला. याचं डिकम्पोज आपण त्याला हिटिंग केलं म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे सेपरेट होणार. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड सेपरेट झाले. याला म्हणायचं रिएक्टंट म्हणजे अभिक्रियाकारक, याला म्हणायचं उत्पादक. आणि यू हॅव टू राईट ऍट द लेफ्ट साइड द सबस्टन्सेस विच आर कॉल्ड रिएक्टंट. लेफ्ट साइडला रिएक्टंट, राईट साइडला जे असतं त्याला म्हणतात प्रोडक्ट. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन जो ऑलरेडी एक्सप्लेन झालेला आहे तो एकदम तुम्हाला थोडक्यात तो सांगतोय मी. क्वेश्चन आहे का, एक्सप्लेन द टाइप ऑफ रिएक्शन्स विथ रेफरन्स to oxygen and hydrogen, illustrate with example. काय क्वेश्चन सांगितलं? Explain the type of reaction with reference to oxygen and hydrogen. ऑक्सिजन आणि हायड्रोजनशी रिलेट करणाऱ्या अशा रिएक्शनचे टाइप सांगायचे होते आणि ते एक्सप्लेन करायचे होते. ऑलरेडी तुम्हाला आपण कालच पाहिलं बघा. हायड्रोजन आणि ऑक्सिजनशी रिलेट करणाऱ्या रिएक्शन आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. कोणत्या? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑलरेडी ते दोन्ही टॉपिक झालेले आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे काय डेफिनेशन झाली, त्याचे एक्झाम्पल दिलेले. रिडक्शन म्हणजे काय ते पण दिले, त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे. ओके, त्यामुळे तो रिपीट करायची गरज नसावी. नेक्स्ट क्वेश्चन एक आपण बोलूया. यू कॅन सी द नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स इन टू इव्हेंट, नेमली ऍडिंग NaOH to water and adding CaO to water. काय क्वेश्चन आहे बघा. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड याची वॉटर बरोबर रिएक्शन झाली. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि वॉटर मिक्स केल्यानंतर एक रिएक्शन झाली. आणि दुसरं दिलं कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर यांची रिएक्शन झाली. रिएक्शन तुम्हाला दिलेले आहे. NaOH plus H2O gives NaOH plus heat. CaO plus H2O gives CaOH2. याला रीड कसं करणार? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, OH म्हटला की हायड्रॉक्साईड असतं लक्षात घ्या. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. या क्वेश्चनने तुम्हाला काय सांगितलं, ह्या ज्या दोन रिएक्शन आहेत यामध्ये सिमिलॅरिटीज कोणत्या आहेत आणि दोघांमध्ये डिफरन्स कोणता आहे. या ज्या दोन रिएक्शन दिलेत ना यामध्ये सिमिलॅरिटीज कोणत्या आहेत, समान काय कोणता पार्ट आहे आणि डिफरन्स कोणता पार्ट आहे. आता सिमिलॅरिटीज कोणत्या आहेत ऐका. इन बोथ रिएक्शन द टेम्परेचर ऑफ सोल्युशन इज राइज्ड. The temperature of the solution is raised. That's why it is exothermic reaction. दोन्ही रिएक्शन मध्ये इकडे दिसतं का तुम्हाला हीट बघा ना वाढलेली आहे. हीट प्लस झाली ना म्हणजे हीट वाढली आणि त्यामुळे ही कोणती रिएक्शन आहे? एक्झोथेरमिक रिएक्शन. एक टॉपिक कळतो का? या दोन्ही अभिक्रिया ज्या आहेत त्या उष्मादायी अभिक्रिया आहेत कारण त्यामध्ये द्रावणाचं तापमान काय होतंय? वाढत आहे. बघा, इन बोथ रिएक्शन द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन इज राइज्ड. That's why they are exothermic reaction. And also you can see here in the both reaction you can see there are two reactant but the product is only one. You can see here reactant are two and product is only one. Here also you can see reactant are two and product is only one. That's why those the reaction
बोथ द रिएक्शन्स आर कॉम्बिनेशन रिएक्शन. या दोन्ही रिएक्शन कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. कळलं का? या दोघांमध्ये सिमिलॅरिटी कोणती आहे? एक ना दोन्ही पण कोणत्या? एक्झोथेर्मिक रिएक्शन आहे. का एक्झोथेर्मिक? Because the temperature of the solution is raised. And second one, both are combination reaction because single product is formed. बघा एकच प्रोडक्ट तयार झालं कॉम्बिनेशन रिएक्शन. मराठीमध्ये आहे का? या दोन अभिक्रियामध्ये समानता कोणती आहे? या दोन्ही अभिक्रियेमध्ये द्रावणाचे तापमान वाढते, म्हणजे ज्या दोन्ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहेत. नेक्स्ट, या दोन्ही अभिक्रियेमध्ये एकच उत्पादित तयार होते, त्यामुळे ही संयोग अभिक्रिया आहे. कॉम्बिनेशन म्हणजे संयोग अभिक्रिया आहे. ही झालं दोघांमधली सिमिलॅरिटी, सारखेपणा काय आहे. आता तुम्हाला विचारायचं म्हणजे डिफरन्स कोणता आहे? तर यामध्ये डिफरन्स एवढाच आहे. आता बघा, हे पाण्यामध्ये मिक्स झालं की नाही? पाण्यामध्ये मिक्स झालं की त्या सोल्युशनला म्हणतात ॲक्वायस सोल्युशन. कोणतं? ॲक्वायस सोल्युशन म्हणजे जलीय द्रावण. पाण्यामध्ये तयार झालेल्या सोल्युशनला म्हणतात ॲक्वायस सोल्युशन. तर एक लक्षात घ्या, ॲक्वायस सोल्युशन ऑफ NaOH इज स्ट्रॉंग अल्कली. स्ट्रॉंग अल्कली जी हायड्रॉक्साईड जे पाण्यामध्ये मिक्स झाली ना की त्याला अल्कली असं म्हणतात. याला म्हणतात स्ट्रॉंग अल्कली आहे. पण CaOH2 हे मात्र कशी वीक अल्कली आहे. म्हणजे ही स्ट्रॉंग आहे आणि ही काय आहे? वीक अशा टाईपची अल्कली. हा याच्यामधला काय डिफरन्स आहे. तर कळतं का? जलीय द्रावणामध्ये NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचे जे द्रावण तयार होतं ते कसं आहे? स्ट्रॉंग म्हणजे ज्याची पॉवर तीव्र अशा प्रकारची अल्कलीच म्हणतात मराठीमध्ये पण. आणि ही मात्र कशी आहे? सौम्य अल्कली आहे. सौम्य अशा प्रकारे. म्हणून बघा ना, तुम्ही कधी काही लक्षात आहे का तुमच्या साबणामध्ये आपण जे साबण वापरतो ना त्या साबणामध्ये NaOH असतो, सोडियम हायड्रॉक्साईड असतो. म्हणून बराच वेळ जर साबणाने आपण कपडे धुतले तर बऱ्याच वेळा हाताची आग होते, हाताची जळजळ होते, कारण त्यामध्ये NaOH आहे. आणि NaOH हे कसं आहे? स्ट्रॉंग अल्कली आहे. कळतंय? ओके.